फिरावयाला निघते गाडी, निसर्गाच्या जावेगावी. फलाटावरी रुबाबात ती लगबग लगबग सुरू जाहली. एका मागो माग असेही, जसे हातात घेऊनी हात उभीही. प्रवासी डब्यांची गीत रांगोळी. उरी आनंद विश्वास मनात, कवेत घेऊनी साऱ्यांना. सुसाट निघते कोकण राणी, सुसाट निघते कोकण राणी. कोकणच्या निसर्गाचा आनंद देत, वेगवेगळी वळणं घेत सुरू होतो कोकण रेल्वेचा हा मनमोहक प्रवास. ट्रेनच्या डब्यातून बाहेर डोकावताना पळणारी झाडं, नदी, डोंगर, बोगदे, उंच उंच पूल, जंगल, गावं, हे सगळं बघताना प्रसन्न वाटतं. आल्हाददायक असा हा कोकण रेल्वेचा प्रवास आहे. एवढ्या रम्य प्रवासात अचानक कुठेतरी एक प्रश्न मनाला पडतो. आपल्या प्रवासासारखीच कोकण रेल्वेच्या प्रवासाची सुद्धा सुरुवात अशीच मनमोहक आणि रम्य असेल का? कोंकण रेलवे 1991 में बनाई गई थी। उसका जो लक्ष्य था वो बेसिकली मुंबई और मैंगलोर के बीच में जो मिसिंग लिंक है, जो दुर्गम क्षेत्र है, उसको कनेक्ट करना, उसके विकास के लिए आगे कार्य करना। और कोंकण रेलवे 7 साल कड़ी मेहनत के बाद इंडियन इंजीनियर्स ने उसको बनाया और 1998 में उस वक़्त प्राइम मिनिस्टर के हाथों उसको देश का समर्पण हुआ। कोंकण रेलवे के कोंकण क्षेत्र के जो लोग थे वो बहुत खुश थे कि ये कोंकण रेलवे बन रही है और उन्होंने अपने आप कोंकण रेलवे को ज़मीन दी और इस बात का कोंकण रेलवे ने ध्यान रखा, कोंकण रेलवे में काम करने की अपॉर्चुनिटी दी। और आज की तारीख में मुझे गर्व है ये बताते हुए कि कोंकण रेलवे में 50% से ज़्यादा लोग कोंकण रेलवे के जो एम्प्लॉई हैं वो लैंड लूजर हैं। शेतकरी आनंदी आहेत की त्यांचा कोकण रेल्वे सारख्या प्रकल्पाला हातभार लागलाय. कोकण रेल्वेचा फायदा आता त्यांनाही होतोय. मेरा नाम रितेश शेट्टी है। मेरे को कोंकण रेलवे में भूतंत्र का वजह से नौकरी मिला है। मैं पिछले 15 साल से कोंकण रेल्वे में काम कर रहा हूँ। आई फील व्हेरी प्राउड टू बी वर्किंग इन कोंकण रेल्वे। कोकण रेल्वे येण्याच्या आधी आमची जवळजवळ 1-2 एकर जमीन होती, त्याच्यामध्ये अर्धी जमीन कोकण रेल्वेमध्ये गेली. त्याच्यानंतर आमचं उत्पन्नाचं साधन काय आहे ह्याच्यावर थोडंसं ते म्हणजे टेन्शन आलं. पण त्याच्यानंतर कोकण रेल्वेने संधी उपलब्ध करून दे, त्यापैकी हा एक रोजगाराची संधी दिली की पेपरमध्ये यांची जाहिरात आली, ती वाचली आणि त्यानुसार मग आम्ही लँडलोजरच्या अंडर आम्हाला त्यांनी हा स्टॉल अलॉट केला. कोकण रेल्वे लागल्यामुळे आमचं गाडी घेऊ शकलो, मग पुढे फायनान्शियल पण स्टॅबिलिटी आली. अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपली कोकण रेल्वेची रचना आणि उभारणी संपूर्णपणे भारतातल्या अभियंत्यांनी केली आहे. जगात बऱ्याच प्रकल्पांचा अभ्यास केला की लक्षात येईल, कोकण रेल्वे हा आशियातील सर्वात मोठा आणि सगळ्यात कठीण असा प्रकल्प होता, यात कुठलीही शंका नसावी. 740 किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांना जोडणारा, 1880 लहान मोठे ब्रिज, 91 बोगदे, कित्येक नद्या, अनेक जंगल, पठार, हे सगळं पार करणं एक आव्हानच होतं. कोंकण रेलवे के निर्माण में बहुत सी कठिनाइयाँ आई थी। वो यहाँ की जियोलॉजी, यहाँ की लैंडस्केप और यहाँ की जो टेरेन है उसको देखते हुए यहाँ पर जो इंडियन इंजीनियर्स हैं उनने बहुत कड़ी मेहनत से जितनी कठिनाइयाँ हैं उनको पार किया। स्वतंत्रता के बाद ये एक सबसे बड़ी रेलवे लाइन कंस्ट्रक्शन का निर्माण का प्रोजेक्ट था, उसको पूरा किया 7 साल के अंदर। ये एक रिकॉर्ड है, भारतीय रेल में इतने टाइम में इतनी लंबी लाइन और इस तरह के क्षेत्र में कभी पहले नहीं बनाई गई थी। पर्यटन हा तसा सगळ्यांचाच आवडता विषय. सुरुवातीला इथे फक्त एसटी म्हणजे लाल डब्याची गाडी यायची, त्यामुळे दळणवळण तसं प्रमाणातच होतं. पण कोकण रेल्वेमुळे हा प्रवास आता आणखी सोपा आणि सोयीस्कर झालाय. आपल्या सगळ्यांनाच फिरायला खूप आवडतं. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांना पर्यटनाचा खूप मोठा इतिहास आहे. संपूर्ण देशातून आणि जगभरातून पर्यटक आपल्या संस्कृती आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी इथे येतात. भारतीय कोकण रेल्वेच्या स्थापनेमुळे येथील पर्यटनाचा उत्तम गतीने विकास झाला आहे. कोंकण रेलवे के आने के बाद जितने क्षेत्र के डिस्ट्रिक्ट्स हैं, इलाके हैं, स्पेशली गोवा, उसमें टूरिस्ट अराइवल्स कई गुना कोंकण रेलवे के आने के बाद बढ़े हैं और इससे
इस क्षेत्र में एम्प्लॉयमेंट पोटेंशियल भी बहुत बढ़ा है और उससे इस क्षेत्र का विकास हुआ है, इस क्षेत्र की इकोनॉमिक डेवलपमेंट हुआ है और इस क्षेत्र में गरीबी जो पहले ज़्यादा थी वो अब बहुत कम हो गई है। मंदिर, मस्जिद, चर्च यांचा खूप मोठा इतिहास आपल्या देशाला लाभलाय. श्रद्धा आणि भक्ती भारतीयांमध्ये आहेच, पण विविधतेतही एकता आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास जलद गतीने होत आहे आणि कोकण रेल्वे याची साक्षीदार आहे आणि यात ती मोलाचा वाटा उचलत आहे. हाय गाइस, मैं इंदौर से हूँ. मैंने इंदौर से गोवा में घूमने के लिए आया था, सारे बीचेस वॉच करने के लिए. मुझे ट्रेन में एक ये बात अच्छी लगी कि ट्रेन की जो पंक्चुअलिटी थी, जो टाइम उन्होंने कहा था मैं उस टाइम पे गोवा पहुँच गया था. ब्लड प्लेटलेट्स कम है मेरे बहन को, तब हम जब भी यहाँ जाते हैं ना हॉस्पिटल को, तब कोंकण रेलवे यूज़ करते हैं. और वो सिरसी में रहते हैं, सिरसी से कुमटा के कोंकण रेलवे पकड़ के जाते हैं. The good thing about Konkan Railway is that it passes through diverse nature, going through more than 100 tunnels, and by watching out, it is already a relaxing holiday. और ख़ास करके ये जो डेमो ट्रेन है बहुत कंफर्टेबल है, पेशेंटों के लिए भी बहुत अच्छे, आराम से सो के जा सकते हैं. बस ट्रक आदि बहुत तकलीफ है, इधर उधर रुकना पड़ेगा, बहुत समय लगेगा, ये तकलीफ है. कोंकण रेलवे इजी है. I didn't feel at all unsafe on the train. I felt perfectly safe. कोंकण रेलवे की वजह से जो यहाँ पे लोकल बिजनेस हैं, दुकान वगैरह, वो सभी डेवलप हो रहे हैं. Путешествую по Индии уже 7-й год. 4 года я отдыхаю в Гакарне. ॲक्च्युली जेव्हा मुंबई विद्यापीठाचा जेव्हा युवा महोत्सव असतो तेव्हा आमच्यासारख्या कलाकारांना मुंबईत जाण्याची संधी मिळते. ती स्पर्धा आणि आमचा त्या स्पर्धेपर्यंतचा प्रवास हा रत्नागिरी ते मुंबईचा असतो. त्यात एक महत्त्वाचा दुवा असतो, तो म्हणजे कोकण रेल्वे, आमची लाडकी दादर पॅसेंजर. You can share your experience with all of the people in the train, and this is a really nice thing. उत्सव, सण आणि संस्कृती हा आपल्या लोकांना एकत्र जोडणारा खूप मोठा दुवा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यामागे हाच एक उद्देश होता. कोकण रेल्वे आपल्या प्रवाशांना सणासुदीला त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवते. विशेष गाड्यांची सुविधाही असते. 1996 साली जेव्हा कोकण रेल्वे इकडे आली त्यावेळेपासून भाविकांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचं कारण केरळवरून, कन्याकुमारीवरून, एर्नाकुलमवरून चिपळूणला येण्यासाठी डायरेक्ट ट्रेन उपलब्ध झाली. मी कोवळ्यामध्ये राहते. मी शांतादुर्गेची इथंच आहे. 25 वर्ष झाले मी फुलं घेऊन येते. ही वसंत पंचमीची जत्रा भरते. पुष्कळ लोक येतात मुंबईवरून, रेल्वेमधून येतात. या उत्सवांच्या दरम्यान इथे मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटकही येत असतात. कोकण रेल्वेच्या साथीने हे पर्यटक इथले उत्सव आणि इथल्या विविध स्थळांचा आनंद घेतात. कोकण रेल्वेमुळे केरळ पर्यटनातही वाढ झालीय. केरळ पर्यंतचं अंतर कोकण रेल्वेमुळे फार कमी वेळात पार करता येतं. दरवर्षी कोकण रेल्वेने जवळपास 2,75,00,000 प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे मार्गावरून रोज 40च्या आसपास वेगवेगळ्या रेल्वे धावत असतात. प्रवाशांची सुरक्षा कोकण रेल्वेचं आद्य कर्तव्य आहे आणि कोकण रेल्वे आपली ही जबाबदारी समर्थपणे पार पाडते. कोंकण रेलवे के लिए उसके पैसेंजर बहुत इम्पोर्टेंस रखते हैं और पैसेंजर की सेफ्टी सिक्योरिटी के लिए हमने अलग अलग सुविधाएं अमेनिटीज़ के रूप में हमने दी हुई हैं. जैसे करीब करीब बहुत से बड़े स्टेशनों पर CCTV लगाए हैं, RPF की गश्त होती है और फुट ओवर ब्रिजेस, प्लेटफॉर्म्स, लिफ्ट्स, एस्केलेटर्स लगाए गए हैं. प्लेटफॉर्म शेल्टर सभी स्टेशनों पर अवेलेबल हैं और इसके साथ साथ हमने छोटे मॉड्यूलर प्लेटफॉर्म शेल्टर भी लगाए हैं. ಇದರಲ್ಲಿ ಕೊಂಕಣ ರೈಲ್ವೇಸಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಹೆದರಿಕೆ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಊರೇ ಅನಿಸ್ತದೆ. ಇದು ಹೇಗಿದ್ರೂ ಊರೇ, ಬಟ್ ಆದ್ರೂ ರೈಲ್ವೇಸಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ತುಂಬ ಸೇಫ್ ಅನಿಸ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ कोकण ರೈಲ್ವೆಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಸೇಫ್ಟಿನೂ ಇದೆ. ಆಗಾಗ ಯಾರಾದರೂ ಸ್ಟಾಫ್ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, RPF ಹೋಗ್ತಾರೆ. ಯಾವ ಥರದ ಭಯಗಳು ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಕ್ಲೀನಿಂಗು ಚೆನ್ನಾಗಿದೆ. और अगर कुछ हमको लगता है ऐसा कुछ आने चलो तो हम खुद गाड़ी रुकाते हैं ताकि इसमें कोई अघटित घटना नहीं होना चाहिए. तो इसके लिए हम लोग फर्स्ट प्रेफरेंस हमारा गाड़ी के साथ ही रहता है. हा प्रवास करत असताना मला प्रामुख्याने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे कोकण रेल्वेचं इथल्या प्रत्येक सामान्य माणसाशी आत्मीयतेचं नातं आहे.
हमको वहाँ से फ़ायदा ये हुआ कि पहले मुश्किल बहुत होती थी यहाँ पर आना, दुकान लगाना, क्योंकि बहुत दिन जाते थे। अभी एक दिन में सफ़र हो जाता है हमारा। हम लोग फ़ोटो कॉन्टेक्ट करते हैं कॉन्टेक्ट लेने का, तो हम लोग भी उस पब्लिक को फ़ोटो निकाल के ऑल ओवर इंडिया में या इंडिया में बाहर गाँव में हो सकते हैं, हम फ़ोटो सब बेचते हैं वो लोग को, तो वो लोग खुश होकर हम लोग को हमारा जो अमाउंट है दे देते हैं। कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आम्ही ते रेल्वेला आमची रिक्षा लावतो रेल्वे स्टेशनला। स्वच्छता तिथे आरोग्य या धोरणाबाबत कोकण रेल्वे अग्रगण्य आहे। ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांटच्या मदतीने कोकण रेल्वे एका वर्षात 10 मिलियन लिटर पाणी वाचवतो। तसंच बायो टॉयलेट्सचाही वापर करण्यात येतो। 1 लाखापेक्षा जास्त झाडांची लागवड कोकण रेल्वे क्षेत्रात करण्यात आली आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी अद्ययावत असे इंडिकेटर, व्हिडिओ डिस्प्ले बसवलेत। वायफाय इंटरनेट सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे। ट्रॅव्हलर एस्केलेटर, लिफ्ट हे सुद्धा आवश्यकतेनुसार बसवण्यात आलेत। कोकण रेल्वेचे कर्मचारी प्रवाशांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात। वयस्कर लोकांच्या मदतीसाठी श्रवण सेवा आणि अपंग लोकांच्या मदतीसाठी सारथी सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। रोरो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफच्या मार्फत कोकण रेल्वेने आणखी एक प्रगतीचं पाऊल टाकलंय आणि ट्रक चालकांच्या समस्या सोडवल्यात। 5 लाखपेक्षा जास्त ट्रकचा प्रवास आणि 750 लाख लिटर डिझेल वाचवलंय। रोरो के अंदर तो 24 घंटा लगता है, वैसे चला के जाते हैं तो 4-5 दिन लगते हैं। वो तो सही है क्योंकि हमें अद्धी गड्डी चलानी पैंदी है, रेस्ट मिल जाती है रोरो के विच। ಡ್ರೈವಿಂಗಿಗೆ ಏನು ರಿಸ್ಕ್ ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಟೈರ್ ಸವೆ ಇಲ್ಲ, ಇಂಜಿನ್ ಸವೆ ಇಲ್ಲ, ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ರೆಸ್ಟ್ ಭಾಳ ಇದೆ। कोकण रेल्वे ही एक सेवा नाही, तर ती इथल्या सामान्य लोकांची जीवनरेषा आहे। या जीवनरेषेवरून असंख्य लोकांचे जीवन धावत असते। सामान्य लोकांच्या आयुष्यात असलेलं कोकण रेल्वेचं स्थान अढळ आहे। कोकण रेल्वे ही कोकणातून वाहणारी विकास गंगा आहे, जी सातत्याने सामान्य लोकांचा विकास करते आणि करतच राहील। आमच्या प्रवाशांचा कोकण रेल्वेवर असलेल्या विश्वासामुळेच आम्ही अविरत कार्यरत असतो। कोकण रेल्वेचा प्रत्येक कर्मचारी हा प्रवाशांच्या सेवेसाठी बांधील आहे आणि हेच ते आपलं परम कर्तव्य मानतात। असंख्य माणसे जोडत जाती, विकास चहूबाजू पसरवती, या भूवरच्या ललाटावरी कोकण टिळा भाळी जडती। कोकणची शान असेही कोकण रेल्वे अमुची गाडी, कोकण रेल्वे अमुची गाडी।